नोंदींच्या आधारे सगळे सोयऱ्यांना एकतरी कुणबी प्रमाणपत्र मिळावं तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलाय। त्यांना हरकती येऊ द्या, मात्र आपण शांततेने विरोधकांना उत्तर द्यायचं असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय। छगन भुजबळ यांचं नाव न घेता त्यांनी हे विधान केलं। हा राजपत्रित आदेश आहे, थोड्याच दिवसात त्याचं कायद्यात रूपांतर होईल असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं। ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा आहे असंही ते म्हणाले। उद्या मी रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे। शिवरायांना अभिवादन करत विजयाचा गुलाल उधळणार आहे असं विधान आज मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना केलंय। मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाशी मी सहमत नाही, त्यामुळे मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलंय। मराठा समाजाची फसवणूक झाली असेल तर मनोज जरांगेंनी स्वतः तसं सांगावं असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। कुणाचं ओरबाडून कुणाला देऊ नका, ओबीसी समाज नाराज असल्याच्या चर्चांवर राऊतांनी हे वक्तव्य केलं। मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगेंना फसवलं आहे, दिलेला GR हा निवडणुकीनंतर रद्द होण्याची शक्यता आहे असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय। मराठा आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगेंना मुंबईत यावं लागलं, यावरूनच सरकार किती असंवेदनशील आहे असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली। मंत्री छगन भुजबळांच्या शासकीय निवासस्थानी आज सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे। भुजबळांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याला ओबीसींचा विरोध आहे आणि त्यावर या बैठकीत खलबतं होतील। आजच्या बैठकीला सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि संघटनांनी उपस्थित राहावं असं आवाहन छगन भुजबळांनी केलंय। भुजबळांच्या आवाहनानंतर बैठकीला आता कोण कोण उपस्थित राहतंय हे पाहावं लागेल। सरकारच्या मराठा आरक्षणावरील अध्यादेशावर ओबीसी नेते छगन भुजबळांनी आक्षेप घेतलाय। यावर 16 फेब्रुवारीपर्यंत समता परिषदेच्या माध्यमातून हरकती नोंदवल्या जातील। मराठा समाजाला मागास दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यासाठी यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। शिंदे समितीतील अधिकाऱ्यांचा पगार सुप्रीम कोर्टाच्या जजपेक्षा अधिक आहे असं विधान भुजबळांनी केलं, तर समितीची मुदतवाढ करण्याचं कारण काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला। ओबीसी समाजामध्ये कुठलीही नाराजी नाही, ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागलेला नाही असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय, तर सामान्य ओबीसी नागरिकाला कालचा निर्णय मान्य आहे असंही ते म्हणाले। ओबीसी समाजाला चिंता करण्याची गरज नाही, सरकार ओबीसी समाजाच्या पाठीशी आहे असं वक्तव्य बबनराव तायवाडे यांनी केलंय। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत। 4 आणि 5 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यावर ते असतील। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं वादग्रस्त वक्तव्य केलंय भाजप आमदार नितेश राणेंनी। माळशिरस इथं जनआक्रोश सभेमध्ये ते बोलत होते। नितेश राणेंनी महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेला खेळणं समजू नये, नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी प्रत्युत्तर दिलंय। समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या राणेंवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना आमदार एकनाथ खडसेंची जीभ घसरली आहे। माझ्या नावाचा जप केला तर गिरीश महाजन यांना कायमची मुक्ती मिळेल असं वक्तव्य खडसेंनी केलंय। आपली मराठी भाषा ही समृद्ध आहे, मात्र तरीही मराठी लोक हिंदीमध्ये का बोलतात असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नवी मुंबईमध्ये झालेल्या विश्व मराठी संमेलनामध्ये उपस्थित केला। पंतप्रधान मोदींना स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नसेल तर मग आपण का लपवतोय असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला, तर हिरे व्यापार जगातील सर्वात मोठा पुतळा गुजरातला व्हावा असं मोदींना वाटतं, त्यात चुकीचं काय असंही राज यांनी म्हटलं। घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या बिल्डर मित्रांना रेसकोर्स गिळायचंय असा आरोप केलाय आदित्य ठाकरे यांनी। मुख्यमंत्री शिंदेंवर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। रेसकोर्समध्ये मुख्यमंत्र्यांना अंडरग्राऊंड कार पार्किंग करायचं आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले। मुंबईमध्ये दररोज अनेक लोक धावतात आणि योगा करतात, एक्सरसाइज करतात, पण जी हवा आपण घेतो ती स्वच्छ आहे का? हवेतील प्रदूषणाच्या प्रश्नावर कुणीच उत्तर का देत नाही?
असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आणि सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होईल. 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याच्या विधानसभा अध्यक्षांना सूचना दिल्या गेल्या. जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. संजय गारुड यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. शरद पवार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर आजपासून उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात किमान 3 ते 4 महिलांना संधी द्यायला हवी. चित्रा वाघ यांनी ही मागणी केली आहे. आगामी काळात राज्यात तसं चित्र दिसणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. फलक इतके स्वस्त झाले आहेत की लोकांना स्वतःचा चेहरा बघायची सवय झाली आहे. नाव न घेता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माजी पालकमंत्री परिणय फुके यांना हा टोला लगावला. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय कुमार रायमुलकर यांनी रविकांत तुपकरांना घरात घुसून कानशिलात लगावण्याची धमकी दिली आहे आणि त्यावर खालच्या दर्जाची टीका करण्याचे आमचे संस्कार नाहीत असं प्रत्युत्तर तुपकरांनी दिलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमधील विविध विकास कामांची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी जनता दरबार घेतला आणि सर्वसामान्यांच्या समस्यांचं निराकरण केलं. जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जिजाऊ संघटनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. बिहारमध्ये राजकीय भूकंप झालाय. नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवलाय. नितीश कुमार भाजपच्या पाठिंब्यानं बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. नव्या सरकारचा आजच शपथविधी होईल. नव्या सरकारमध्ये भाजप आणि जेडीयूच्या 2 उपमुख्यमंत्री असणार आहेत अशी माहिती कळते. जेडीयू आणि आरजेडीचं सरकार आता संपलंय. पक्षातील नेत्यांचं ऐकून मी राजीनामा दिलाय असं वक्तव्य नितीश कुमार यांनी राज्यपालांना राजीनामा सुपूर्द केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केलंय. नितीश कुमार यांच्या जाण्यानं इंडिया आघाडीला काहीही फरक पडणार नाही असं विधान संजय राऊत यांनी केलंय. तपास यंत्रणांचा गैरवापर करून सत्ताधारी पक्ष फोडतायत, मात्र आम्ही त्यांच्या विरोधात लढत राहू. बिहारमधील सत्ता पालटावर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली. नितीश कुमार आणि भाजप हे पलटूराम आहेत अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली, तर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही असंही सावंत म्हणाले. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी आज मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या दरम्यान ब्लॉक असणार आहे. धारावी पुनर्विकासाअंतर्गत अदानी समूहाकडून फेब्रुवारी महिन्यापासून सर्वेक्षण होईल, ज्याच्यामध्ये सुमारे 10 लाख रहिवाशांचा तपशील जमा केला जाणार आहे. पात्र लोकांना मोफत घरे दिली जातील. सन 2000 ते 2011 या कालावधीमध्ये स्थायिकांना पैसे मोजावे लागणार आहेत. टाटा समूह आणि युरोपची एअरबस यांच्यामध्ये करार झालेला आहे. भारतात हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प उभारला जाईल. 2 वर्षात प्रकल्प पूर्ण होणार आहे. मुंबईच्या कुर्ला फेस्टिवलमध्ये आज गौतमी पाटीलच्या डान्सचं आयोजन केले. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिक कार्यक्रमामध्ये गर्दी करताना दिसत आहेत. नागपूरमध्ये सायलेन्सरमध्ये बदल करत फटाक्याचा आवाज काढणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी एकूण 2000पेक्षा जास्त वाहनधारकांना दंड ठोठावलाय. 50 बुलेटसह 103 रेसर बाईक पोलिसांनी जप्त केल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म असलेल्या कंपन्यांबरोबर उद्या कृषी विभागाचा करार होईल अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. धुळे बाजार समितीमध्ये उद्यापासून कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणू नये असं आवाहन बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांनी केलंय. अमरावतीच्या बाजार समितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल 10,000 रुपयांचा दर मिळतोय. यावर्षीच्या हंगामातला हा सर्वाधिक दर समजला जातोय. यावर्षी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट झाली आहे. अमरावतीमध्ये निर्यात केलेल्या संत्र्याला आता किलोमागे 44 रुपयांचं अनुदान मिळणार आहे. त्यासाठी 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव द्यावा लागेल. सरकारच्या निर्णयामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय म्हणावा लागेल.
राज्यातील 120 शेतकऱ्यांना विदेशवारीची संधी मिळणार आहे। विदेशातील कृषीत नवतंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती घेता येईल। त्यासाठी अमरावती जिल्ह्यातून 3 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे। कापसाच्या दरवाढीच्या अपेक्षेने नांदेडमधील शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला, पण कापसाचे दर स्थिर असल्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल आहेत। हिंगोली जिल्ह्यातील पीक विम्याचे 150 कोटी परत गेल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे निधी परत गेल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। महाड तालुक्यातील रब्बी हंगामातील पेरणी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती तालुका कृषी खात्याने दिली आहे। सध्या पिकाला पोषक वातावरण आहे। भाजीपाल्यांपेक्षा कडधान्यांकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे असं सांगितलं जात आहे। उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रात 31 जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार आहे। ही लाट प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात असेल। हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवला गेला आहे। गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढलाय। किमान तापमान 10.5 अंशांवर आहे। रस्त्यावर धुक्याची चादर पसरल्याचं चित्र रोज पहाटे पाहायला मिळतंय। गुजरातच्या कच्छवरून वर्ध्यामध्ये पोहोचलेल्या 108 उंटांना ताब्यात घेतलं गेलंय। हे सगळे उंट हैदराबादमध्ये कत्तलीसाठी नेले जात असल्याचा आरोप प्राणीप्रेमींनी केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। धुळे जिल्हा पोलीस दलाकडून ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबवण्यात आली। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संवेदनशील ठिकाणाला भेटी दिल्या। नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुद्धा करण्यात आली। भंडाऱ्यामध्ये पोलीस रेसिंग सप्ताहानिमित्त मॅरेथॉनचं आयोजन केलेलं। मोठ्या संख्येने स्पर्धक यात सहभागी झाले। विजेत्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं। मालवण तोंडवळी गावामध्ये गेल्या 2 वर्षांपासून अनधिकृत वाळू उपसा होतोय। या संदर्भात ग्रामस्थांनी शासनाकडे कारवाईची मागणी करूनही कुठलीच ठोस कारवाई झाली नसल्यामुळे ग्रामस्थ आणि महिलांनी खाडीपात्रात बसून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा 52 दिवसापासून सुरू असलेला राज्यव्यापी संप अखेर मिटलाय। वर्ध्यात झालेल्या आंदोलनामध्ये राज्य उपाध्यक्ष आणि समितीकडून मागण्या मान्य करण्यात आल्यानं संप मागे घेतला गेलाय। जळगावात जात प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या 24 दिवसापासून आदिवासी कोळी समाजाचं आमरण उपोषण सुरू होतं। तहसीलदारांच्या हस्ते मागण्या मान्य झाल्यामुळे उपोषण मागे घेतलं गेलंय। वर्ध्याच्या तुळजापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू झालंय। या उपोषणामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवलाय। परभणीच्या आलेगाव तालुका पूर्णा इथं शिवाजी जगदीश्वर खरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। जमीन हडप करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हे उपोषण सुरू आहे। जालन्याच्या अंतरवली सराटीत पोहोचताच मनोज जरांगेंचं मराठा समाजानं जंगी स्वागत केलं। मराठा समाजाच्या महिलांनी जरांगेंचं औक्षण केलं। धुळे शहरात मराठा आंदोलकांच्या मागण्या पूर्ण झाल्यानं मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केलाय। गुलाल उधळत मराठा बांधवांनी विजयोत्सव साजरा केला। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला। यावेळी महाराजांची वेशभूषा धारण करत मिरवणूक काढण्यात आली होती। मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी यामध्ये सहभाग नोंदवला। उल्हासनगरमध्ये मराठा समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला। ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडत गुलाल उधळत एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला। मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश मिळालंय आणि या यशस्वी लढ्याचा पुण्याच्या खेडमधल्या शेलगावात जल्लोष झाला। मराठा बांधवांनी गुलालाची उधळण केली आणि आनंदोत्सव साजरा केला। साताऱ्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजासाठीच्या अधिसूचनेची प्रत शिवरायांना अर्पण करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी अधिसूचनेचे रूपांतर अध्यादेशात करण्याची मागणी केली। तर सगळे सोयरेमध्ये पितृसत्ताक सोबत मातृसत्ताक सुद्धा घेतलं जावं अशा पद्धतीची विनंती करण्यात आली। बेळगावात मराठा आंदोलकांच्या मागण्या पूर्ण झाल्यानं आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मिठाई वाटून जल्लोष केला गेला। परभणीच्या गंगाखेडमध्ये साई सेवा प्रतिष्ठानकडून एमपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्रसे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी यावेळी सहभागी होते। जालन्यामध्ये मैदानी स्पर्धेसाठी आज निवड चाचणीचं आयोजन करण्यात आलं। खेळाडूंनी मोठ्या संख्येने त्याच्यात सहभागी होण्याचं आवाहन क्रीडा विभागाने केलं।
जालन्यात स्काउट गाईड जिल्हा मेळाव्याचं 29 जानेवारीला आयोजन करण्यात आलं. मात्र मेळावा 29 जानेवारीऐवजी आता 7 फेब्रुवारीला होणार आहे. शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी ही माहिती दिली आहे. बदलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केले. या स्पर्धेत विविध ठिकाणाहून स्पर्धक सामील झाले. कबड्डी बघायला नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केली आहे. अमरावतीच्या तिवसा इथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बच्चू कडूंनी सुद्धा त्याला हजेरी लावली. त्यांचं जोरदार स्वागत तिथे करण्यात आलं. कबड्डी स्पर्धेला संबोधित करताना बच्चू कडूंनी सरकारवर सुद्धा जोरदार फटकेबाजी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच्यामध्ये 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 11 शाळांमधल्या 33 विद्यार्थ्यांची यामध्ये निवड करण्यात आली आहे. धुळे जिल्हा बालरोग संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर झाली. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर तुषार कानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 57वा निरंकारी संत निरंकारी समागम सुरू आहे आणि यावेळी राज्यासह देशविदेशातून लाखोंच्या संख्येनं भाविकांची उपस्थिती पाहायला मिळते. 26 ते 29 जानेवारी दरम्यान संत समागमाचं आयोजन करण्यात आलंय. नागपूरमध्ये सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संत समागम संपन्न होतोय. विशेष म्हणजे संत समागमाला आलेल्या लाखो भाविकांची राहण्याची आणि लंगरची व्यवस्था सुद्धा अगदी भव्य स्वरूपात करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथे आजपासून शिवमहापुराण कथा कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा हे शिवमहापुराण कथेसाठी यावेळी उपस्थित होते. जळगावच्या 40 गावात बामोशी बाबांच्या 727व्या उरुसाला जल्लोषात सुरुवात झाली. ठिकठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन देखील झालं. अमृत महोत्सवी दिनानिमित्त महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी उत्तराखंडमधील केदारकंठा या शिखरावर प्रजासत्ताक दिन साजरा केला. 12,500 फूट उंचीवर त्यांनी तिरंग्याचं तोरण फडकवलं. भिवंडी शहरात भाजप उत्तर भारतीय आघाडीच्या वतीनं उत्तर प्रदेश स्थापना दिवस साजरा करण्यात आला. कामतघर इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भाजप खासदार मनोज तिवारी उपस्थित होते. चंद्रपूरमध्ये ताडोबातील सफारीचा ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची फसवणूक झाल्याचं उघड झालं. प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मावळच्या तळेगाव दाभाडे इथं एका युवकानं दारूच्या नशेत 4 सिलेंडर पेटवले. यामध्ये कोणतीही जीवितहानी सुदैवानं झाली नाहीये. अग्निशमन दलानं तात्काळ आग विझवली. पोलिसांकडून या सगळ्या संदर्भातला अधिक तपास सुरू आहे. अमरावतीच्या मार्डीच्या आश्रमशाळेमध्ये भोंदू गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. मध्य प्रदेशातील जबलपूरमधल्या महिला भाविकेचं शोषण करून व्हिडिओ बनवल्याचा आरोप त्या महिलेनं केलाय. दरम्यान भोंदू बाबाला शोधण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालंय. नाशिक रोड परिसरात बिबट्यानं एका महिलेवर हल्ला केला. हल्ल्यामध्ये महिला जखमी झाली आहे. वन विभागाच्या पथकानं बिबट्याला जेरबंद केलंय. परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. पुण्याच्या हिंजवडीमध्ये एका महिला अभियंत्याची तिच्या प्रियकरानं गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात प्रियकराला ताब्यात घेतलंय. हत्येचं कारण नेमकं काय होतं याचा तपास पोलीस करतात. यवतमाळमध्ये एका मालवाहू ट्रकला प्रवासादरम्यान अचानक आग लागली. याच्यामध्ये ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नाही. गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात चढउतार सुरू आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,260 रुपयांवर पोहोचली आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,962 रुपयावर गेल्याची माहिती कळते. केंद्र सरकारनं गरिबांना माफक दरात तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. यासाठी भारत चावल लवकरच उपलब्ध होणार आहे. हा तांदूळ 25 रुपये प्रति किलो दरानं विकला जाणार आहे. यासह डाळी सुद्धा सवलतीच्या दरात विकल्या जातील अशी माहिती कळते. महाराष्ट्र सिमलेस या स्टील सीमलेस पाईप निर्मिती कंपनीला इंडियन ऑइलकडून मोठं कंत्राट मिळत आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार 116 कोटी रुपयांचं कंत्राट मिळाल्याची माहिती आहे. भारतातील प्रसिद्ध ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट मार्च महिन्यामध्ये जवळपास 1000 कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. कामाच्या मूल्यमापनावर कर्मचारी कपात केली जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत भारतात पहिला एआय युनिकॉर्न मिळालाय. ओलाच्या नवीन एआय स्टार्टअप कृत्रिमला 415 कोटी रुपयांचा निधी मिळालाय आणि देशातल्या पहिल्या एआय युनिकॉर्नचा दर्जा सुद्धा मिळालाय.
अभिनेत्री कंगना रनौतचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हा एक राजकीय चित्रपट आहे ज्याच्यामध्ये कंगना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता बॉबी देओलचा कंगुआ या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला. बॉबी देओलच्या वाढदिवसाच्या दिवशी पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा बडे मियां छोटे मियां हा आगामी सिनेमाचा टीजर प्रदर्शित झालाय. या सिनेमात टायगर श्रॉफला अक्षय कुमारनं ट्रेनिंग दिलंय आणि त्याचा व्हिडिओ टायगर श्रॉफनं इंस्टाग्रामवर शेअर केलाय. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना 7 अब्ज रुपयांचा दंड ठोठावला गेलाय. लेखिका ई जीन कॅरोल यांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषण आणि बदनामीचा ठपका ठेवल्यानं हा दंड ठोठावला गेलाय. ब्रिटिश जहाजाच्या मदतीला भारतीय नौदल सेना धावून गेलेली आहे. इराण समर्थित हुती बंडखोरांनी तेल टँकरला आग लावली होती, मात्र ती आग आता आटोक्यात आणण्यात भारतीय नौदलाला यश आलंय. या जहाजावरील 22 भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. इस्रायलच्या सैन्यानं गाझाच्या दक्षिणेकडील रफाह शहरातील एका इमारतीवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 3 मृत्यू झाल्याची माहिती कळतेय. असोसिएट प्रेसनं ही सगळी माहिती दिली आहे. भारताबाबत सोशल मीडियातील टिप्पणीनंतर मालदीव आणि भारताचे संबंध बिघडल्याचं चित्र आहे. भारतीय पर्यटकांनी मालदीव पर्यटनावर बहिष्कार टाकलाय. अर्थकारणावर परिणाम झाल्याचं मत मालदीवचे अध्यक्षांनी व्यक्त केलंय. इराणनं पाकिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यानंतर काही दिवसांनी 2 देशांमधील तणाव पुन्हा वाढलाय. पाकिस्तान लगत असलेल्या इराणच्या दक्षिण-पूर्व सीमा भागात अज्ञात बंदूकधारकांनी 9 जणांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. Thank you.